नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। मागील दिवसामध्ये जीवामृत आपण तयार केलं। जीवामृत तयार करण्यासाठी आपण एक प्लास्टिकचा ड्रम घेतला, त्याच्यात 180 लिटर पाणी, 10 किलो गावरानी गायचं ताजं शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गुळ, 2 किलो बेसन आणि बांधावरची मुठभर सुपीक माती, आणि आपण याच्यामध्ये 180 लिटर पाण्यामध्ये हे सगळं द्रावण टाकलं। 4 दिवसांमध्ये हे जीवामृत तयार झालं आहे। आपण पाहतो की जीवामृत पहिल्या दिवशी पूर्ण फेस येतो, दुसऱ्या दिवशी फेस येतो आणि तिसऱ्या दिवसापासून जो शेण आहे तो पूर्ण तळाला जाऊन बसतात आणि तो पूर्ण विरघळून जातात। आणि या जीवामृतामुळे आपल्या पिकाला 16 प्रकारचे अन्नद्रव्य जमिनीमध्ये विरजनच्या स्वरूपात मिळतात। आपण पाहू शकतो की जीवामृत बघा कसं तयार झालं आहे। नितळ पाणी, हा जो आहे ना नितळ पाणी पांढरं तुम्हाला जो दिसते, हा नितळ पाणी आपण मायक्रोन्यूट्रन्स म्हणून सुद्धा फवारणीमध्ये आपण वापरू शकतो। एका पंपाला 2 लिटर आपण गाळून घ्यायचं। हा बघा नितळ पाणी, आणि पूर्ण शेण हा तळाला जाऊन बसतात आणि अशा प्रकारे पांढरी स्लरी तयार होते। आणि आपण पाहतो बघा पांढरी स्लरी तयार झाली आहे। आणि हे जीवामृत तयार झाल्याच्या नंतर आपल्या पिकाला बुडाला आपण ड्रिंचिंग करायचं आहे, डब्याने टाकायचं आहे। त्यानंतर वेंचुरीच्या माध्यमातून आपण स्प्रिंकलरद्वारे जीवामृत देऊ शकतो, आणि हे जीवामृत आपण पट पाण्यात सुद्धा देऊ शकतो। तर तेव्हा सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की अशा प्रकारे आपणही आपल्या शेतामध्ये जीवामृत तयार करावं आणि आपल्या पिकाला दर 15 दिवसाला 200 लिटर, महिन्यातून 2 वेळा अशा प्रकारे आपण जर जीवामृताची जोड दिली तर आपल्या पिकाला 16 प्रकारचे अन्नद्रव्य हे विरजनच्या स्वरूपात, जसं दुधाचं दह्यामध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर दह्यामध्ये अनंत कोटी बॅक्टेरिया तयार होते, तसं ह्या जीवामृतामध्ये अनंत कोटी जीवजंतूंची निर्मिती होत असते। आणि ते जीवजंतू आपल्या जमिनीमध्ये जेव्हा ओल असते त्यावेळेस आपल्या पिकाला आपण हे जीवामृत जमिनीमध्ये द्यायचं आहे। तेव्हा शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे शेतीची जोड देताना आपण जीवामृत हा मुख्य घटक आहे। पिकाला जे अन्नद्रव्य लागत असते ते अन्नद्रव्य घटक पूर्ण ह्या जीवामृताच्या माध्यमातून विरजनच्या स्वरूपात आपल्या पिकाला मिळत असते। आपण पाहत आहोत बघा किती छान प्रकारे जीवामृत तयार झालं। जीवामृत आपण गजाड जशी फिरते तसं आपल्याला ढवळायचं आहे। रोज सकाळ संध्याकाळ आपण ढवळून घ्यायचं आणि गोंद पाटानं सुती पोत्यानं हे झाकून ठेवायचं। 4 दिवसामध्ये हे जीवामृत तयार होते। बघा किती छान प्रकारे ह्याची स्लरी तयार झालेली आहे। धन्यवाद।